आश्रमशाळेतील विद्यार्थिनींसाठी ती रात्र ठरली काळ रात्र. सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू तर 3 विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेतील घटना. एकीकडे जिल्हाभरात जागतिक आदिवासी दिन उत्साहाने साजरा केला जात असतानाच धानोरा तालुक्यातील एका आश्रमशाळेत अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. वसतिगृहात झोपलेल्या 6 विद्यार्थिनींना मध्यरात्री विषारी सापाने दंश केला. या दुर्दैवी घटनेत 3 निष्पाप मुलींचा मृत्यू झाला असून उर्वरित 3 मुलींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू आहेत. धानोरा तालुक्यापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या जपतलाई येथील कुपारलिंगू शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन अनुदानित आश्रमशाळेतील ही घटना घडली. वसतिगृहात पुरेशा खाटांची सोय नसल्याने अनेक विद्यार्थिनींना जमिनीवरच अंथरूण पसरून झोपावे लागत होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असतानाच विषारी सापाने या विद्यार्थिनींना दंश केला. या घटनेत सुस्मिता सरोजित मंडल वय 24 वर्षे, दीपिका एतवा लकडा वय 12 वर्षे आणि अनु गजोराम कोरेटी वय 8 वर्षे या 3 चिमुकल्या विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दीपिका बिटलू सराय मडावी वय 11 वर्षे, समृद्धी सुरेश नेता वय 14 वर्षे आणि कविता राजकुमार किरंगा वय 12 वर्षे या मुलींवर गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत. प्रशासकीय निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जात असून घटनेच्या वेळी वसतिगृहाच्या जबाबदार महिला अधीक्षिका कर्तव्यावर हजर नव्हत्या अशी माहिती समोर आल्याने पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. आश्रमशाळांमधील दयनीय अवस्था, मूलभूत सुविधांचा अभाव, स्वच्छता आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांची कमतरता यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप होत आहे. शासन एकीकडे आदिवासी विभागासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना आजही आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी पुरेशा सोयी सुविधा मिळताना दिसत नाही. खरं तर प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष होते हेही तेवढेच खरं आहे. पालक विश्वास ठेवून आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी आश्रमशाळेत पाठवतात, मात्र सोयीसुविधाच्या अभावामुळे आपल्या पाल्यांचा जीव जाईल याचा विचारसुद्धा या पालकांनी कधी केला नसेल. या सगळ्या घटनेला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित होत आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा माझं गाव माझी बात. मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींना माझं गाव माझी बातमीतर्फे अश्रुपूर्ण श्रद्धांजली.